त्यामधून निश्चित दिसून येते। म्हणून पुन्हा आवाहन करतो की अशा पद्धतीच्या समाजाला वेठीस धरणाऱ्या समाजाला विकासापासून वंचित ठरलेल्या या दोन्ही आमदारांना हे जे आपले आहेत हे स्पीड ब्रेकर आहेत, विकासाच्या कामामध्ये स्पीड ब्रेकर आहेत। म्हणून आधी या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेमध्ये हे दोन्ही स्पीड ब्रेकर जे आहेत ते काढून फेकून द्या। या ठिकाणी आजी आणि माजी आमदार काय करतात सध्या उद्योग, मी मागील 2 वर्षापासून काही ठिकाणी कामं आणलेले आहे। MIDC ची स्थापना केली, मंजूर करून काम पण चालू झालेलं आहे आणि त्याचबरोबर कुंडलवाडी आणि सगरोळी फाटा आपण रस्ता पाहिलेला आहे। त्या ठिकाणी तोच देखील रस्ता मागील 50 वर्षापासून होत नव्हता। शेवाळा तमलूर कडून कुंडलवाडी जाणारा रस्ता म्हणजे त्या ठिकाणी कुंडलवाडी हे गाव अडगळीला पडलेलं होतं आणि हा जर रस्ता तर हायवेला टच झाला असता। ज्या ठिकाणी ज्यावेळेस मी कुंडलवाडीला गेलो त्यावेळेस काही शेतकऱ्यांनी मला सांगितलं की दादा आमच्या या ठिकाणून रस्ता पाहिजे, आम्हाला शेतीचा मोबदला नाही मिळाला तरी चालेल, त्या ठिकाणी काय पाहिजे आम्हाला शेतीकडे जाण्यासाठी रस्ता पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला मोबदला नाही मिळाला तरी चालेल। काही बांधवांनी सांगितलं की मला मोबदला मिळाला पाहिजे, 5 पट मिळाला पाहिजे आणि हा रस्ता होऊ नये। मग मी माननीय मुख्यमंत्र्याकडे आणि माझे मित्र बालाजी पाटील खतगावकर यांच्याकडे हा विषय घेऊन गेला आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याकडे सांगितलं की हा विषय जो आहे महत्त्वाचा आहे आणि हा या भागामधले मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर हे मंत्रालयात काम करतात, त्याचबरोबर गुलाबराव पाटील साहेबांचे ओळजी हे पण मंत्रालयामध्ये काम करतात, तरी पण ते भाग विकासापासून वंचित आहे, सीमावर्ती भाग आहे आणि या भागातला यांचा रस्त्याचा प्रश्न सुटला पाहिजे। म्हणून खास बाब म्हणून त्या ठिकाणी त्यांना 5 पट मोबदला द्या अशी विनंती केली। त्या ठिकाणी देता येता शक्य नसले तरी त्यातील कायद्याच्या तरतुदी करून खास बाब म्हणून त्या शेतकऱ्यांना 5 पट मोबदला मिळवून दिला, 5 पट। आणि त्या भागातील 8 किलोमीटरच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची जमीन जे कोणी 5 लाखाला घेत नव्हते आज त्या ठिकाणी 50 लाख रुपयाला सुद्धा त्या जमिनीत आणले। निश्चितपणे यातून मी समाधानी आहे। बिलोलीची MIDC आणि हा रस्ता याच पद्धतीने अनेक रस्ते केले, अनेक गावाला विकासाचा निधी दिलेला आहे, परंतु जे करून आणलं आता हे आमदारांनी काय सांगतात, जुन्या पुराणामध्ये 10 वर्षे पत्र काढून दाखवतात, काय सांगतात शासनाला किंवा जनतेला, मी सुद्धा 10 वर्षापूर्वी मागणी केलेली होती म्हणून मी पत्र दिले होतं म्हणून मी माझं हे श्रेय माझं आहे। या रस्त्याची मागणी करून यूट्यूबवर लिंक करतात, सोशल मीडियाला मुलाखती देतात, हे काम एक दुसरं तिसरं कोणी केलेलं नसून माझ्या याच्यामुळे झालं। आज मंत्रालयामध्ये दररोज लाखो पत्र येतात मंत्र्याकडं आणि हे लाखो पत्र खायला जातात। मी काम केलेलं आहे 10 वर्ष त्या ठिकाणी, नुसतं पत्रावर जर काम झालं असतं, नुसतं एकदम पत्र जर देऊन जर काम झालं असतं तर आज या जगाचा पूर्ण कायापालट झाला असता, एकही गाव असं विकासापासून वंचित राहिलं नसतं, नुसतं पत्रावरच काम होऊन गेलं असते। एवढी साधी गोष्ट सुद्धा आमच्या भागातील आमदाराला समजत नाही की पत्र देऊन चालत नाही, तर त्या ठिकाणी त्याला पाठपुरावा करावा लागतो, आपल्या ओळखीच्या मित्राकडून त्याला समजावून सांगावं लागतो। आज MIDC जरी स्थापन झाली, त्या ठिकाणी काम चालू जरी झालं तरी त्या ठिकाणी कारखाने येणं गरजेचं आहे प्रत्यक्षात। मग कारखाने कसे येतील, तर कारखाने येण्यासाठी मला मुंबईच्या दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या उद्योगाशी संपर्क करावा लागेल, त्यांना दाखवावं लागेल आणि इथं की महोदय उद्योगपती साहेब, माझा हा देगलूर बिलोली मतदारसंघ हा जो तालुका आहे अत्यंत सुपीक आहे, या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, जमीन उपलब्ध आहे, या ठिकाणी म्हणजे कारागीर उपलब्ध आहेत, या ठिकाणी जर तुम्ही शेत उद्योग आणलात तर तुमच्या पाठीशी आमची सगळी जनता उभा राहणार आहे। म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं नुसतं MIDC स्थापन होणार नाही तर त्या ठिकाणी कारखाने आणावे लागतील, ते देखील येणार काळात मी काम करणार आहे। मला आपल्याशी बरंच बोलायचं होतं, वेळ फक्त 5 मिनिटं राहिलेली आहे म्हणून मी त्याची जर बोलणार नाही, मी एवढंच सांगेन, मी आयुष्यामध्ये खूप खास कळगे काढलेले आहेत। मी
आता भगिनी या ठिकाणी, माझ्या माता भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकच मिनिट दोन बोलणार आहे. कुठलीही गोष्ट कमी पडून देणार नाही. बचत माझी ताई जी आहे, महिला बाल विकास अधिकारी होती, तिला पूर्ण बचत गटाशी संबंधित माहिती आहे. मला सुद्धा शासनाच्या सगळ्या योजना माहीत आहे. निश्चित या कालावधी बचत गटाच्या माध्यमामधून छोट्या छोट्या बचत गट स्थापन करून त्याचं एक क्लस्टर स्थापन करून मोठ्या प्रमाणावर व्यापार निर्माण करणे आणि तुम्ही फक्त उत्पादन करायचं. ट्रान्सपोर्टेशनच्या कामासाठी एक वेगळी एजन्सी निर्माण करणार आणि ते ट्रान्सपोर्टेशनची एजन्सी वेगळी आणि प्रत्यक्ष हैदराबादच्या ठिकाणी किंवा मुंबई पुण्याच्या ठिकाणी तुम्ही तयार केलेला माल विक्री करण्याचं काम, ही एक वेगळी यंत्रणा. या पद्धतीनं मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये महिलांसाठी महिला बचत गटाच्या माध्यमामधून मोठा प्रकल्प या मतदारसंघामध्ये मी निर्माण करणार आहे. त्याचबरोबर महिलाच्या अनेक आरोग्याच्या आहेत, शिक्षणाच्या आहेत, कुटुंबाच्या आहेत. वास्तविक माझी आई सुद्धा माझ्या वडिलांपेक्षा जास्त काम करायची. कुटुंबाची जबाबदारी महिलाच सगळ्यात चांगल्या पद्धतीने सांभाळतात. आलेला पैसा जपून वापरतात. 10 रुपये आले तर त्याच्यामध्ये आपल्या घरात त्याची काय गरज आहे ते प्राधान्य पाहतात. 100 रुपये जर आले तर 10 रुपये बाजूला काढून ठेवतात. 1000 रुपये आलं तर 200 रुपयाचा दागिना करून ठेवतात. हे कशासाठी? तर येणाऱ्या भविष्याच्या संकटासाठी. मी जन्मलो तेव्हाच माझे कुटुंब चांगलं होतं. माझ्या आईच्या अंगावर खूप दागिने होते, कानात नागूल होते, गळ्यामध्ये सोन्याचे खूप दागिने होते, हातामध्ये सुद्धा मोठे सोन्याचे दागिने होते, पायामध्ये चांदीचे काय म्हणतो कडे होते, सगळे गंडाला सुद्धा चांदी वेगळे होते. परंतु जशी जशी माझी शिक्षणाची वेळ लागली ते सगळे एक 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 विकून टाकावं लागले. शेवटी एकच राहिले, गळ्यामधलं मंगळसूत्र. एवढी परिस्थिती वाईट केलेली आहे. पण मी म्हटलं आई हे करू नको, मी शिक्षण नाही घेतलं तरी चालेल, मी कष्ट करेल. नाही, मी पाहिलेलं आहे शिक्षणामुळं चांगलं तुझे भविष्य घडेल, त्यासाठी माझं फक्त मंगळसूत्र, बाकी सगळे विकलं तरी चालेल. अशी आई माझी होती. म्हणून माझ्या यशामध्ये जर खराच सिंहाचा वाटा कोण असेल